मराठीच्या मुद्द्यावरून मीरा रोडमध्ये निघालेल्या मोर्चामध्ये दिसली मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकजूट। अखेर मनसेनं ठरवलेल्या मार्गावरूनच निघाला मोर्चा। अविनाश जाधवांसह स्थानबद्ध केलेल्या नेत्यांची ही सुटका। मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेल्या सरनाईकांना हुसकावून लावलं। 50 खोके एकदम ओकेंच्या सरनाईकांसमोर घोषणा। लोकांच्या रेट्यापुढे सरनाईकांची माघार। मीरा रोड मोर्चावरून सत्ताधारी शिवसेनेतच एकवाक्यतेचा अभाव। मोर्चावरून गृहराज्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांचे परस्पर विरोधी सूर। मार्गावरून वाद असल्याचा योगेश कदमांचा दावा, तर सरनाईकांची पोलिसांवर आगपाखड। मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्र्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तीव्र नाराजी। परवानगी नाकारून बदनामीचा कोणाचा हेतू होता का याचा अहवाल सादर करण्याचे आदेश। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग। विधान भवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी। सरन्यायाधीशांकडे धाव घेण्याचा निर्धार। पुण्यात आईचा निष्काळजीपणा बेतला असता मुलीच्या जीवावर। लहान मुलीला घरात ठेवून आई बाहेर गेल्यावर मुलगी सज्जावर उतरली। अग्निशमन दल कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे बचावली मुलगी। सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळात सत्कार। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गवईंबाबत गौरवोद्गार। नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरीत विसर्ग। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, तर गोदाकाठावरील मंदिरं पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोकणातील सर्वात मोठं धरण असलेलं तिलारी 85% भरलं। 8000 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू। मुसळधार पावसामुळे भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणातून तब्बल 3,55,000 क्युसेकनं विसर्ग सुरू, तर गोंदियातील 21 मार्ग वाहतुकीसाठी बंद। शाळांनाही सुट्टी। बिहारमधील सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35% आरक्षण। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांचा मोठा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।